नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक गोष्ट नेहमीच चर्चेत असते, ती म्हणजे कोणत्या जातीचे किती लोक निवडून आले किंवा कोणत्या जातीचे किती आमदार खासदार हे सत्तेमध्ये आहेत. अशा अनेक गोष्टी नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेत असतात आणि या गोष्टीकडे सर्वांचंच लक्ष लागून असतं, कारण प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं की आपल्या जातीचे किती लोक या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असतात. परंतु गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बौद्ध समाजाचे प्रशस्त जे आहे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. बौद्ध समाजाचं या ठिकाणी नेतृत्व देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे आणि त्याचसोबत बौद्ध समाजाची जी मतं आहेत ती देखील मोठ्या प्रमाणात निर्णायक अशी महाराष्ट्रामध्ये सत्ता कोणाची येणार हे देखील ठरवताना दिसतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बौद्ध समाजाचे असे 3 पॉवरफुल आमदार. ते जवळपास 3 ते 4 वेळा निवडून आलेले आहेत, म्हणजे जवळपास 20 ते 25 वर्षापासून ते सलग सत्तेमध्ये आहेत. आणि एवढंच नाही तर ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे आहे सत्ता फिरविण्याचं किंवा सत्ता पलटविण्याचं धाडस देखील करू शकतात आणि तेवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. तर मग ते कोणते आमदार आहेत आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. या लिस्टमध्ये नंबर 1 वरती येतात संजय शिरसाट, जे की छत्रपती संभाजीनगर मधील पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि ते एकनाथ शिंदे गटाचे आमदार असून तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्तांतर चालू होतं किंवा कोण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनणार त्यावेळेस जे आहे संजय शिरसाट यांचं उपमुख्यमंत्री म्हणून नाव त्या ठिकाणी देखील जात होतं. आणि त्याचसोबत तुम्हाला सांगू इच्छितो, संजय शिरसाट हे जे आहेत जवळपास 4 वेळा ते त्या ठिकाणावरनं निवडून आलेले आहेत. आणि एवढंच नाही तर संजय शिरसाट हे जे आहेत एकनाथ शिंदे यांच्यानंतर त्यांच्या पक्षातील सर्वात मोठे नेते आहेत किंवा सर्वात मोठ्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं, कारण ते मंत्री देखील आहेत. आणि त्याचसोबत संजय शिरसाट हे जे आहेत मराठवाड्यातील मोठं असं एकनाथ शिंदे गटातील नाव आहे. त्यानंतर येतात नितीन राऊत, जे की नागपूर उत्तरमधून निवडून आले होते काँग्रेसकडनं आणि ते काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते असून ते जवळपास 5 वेळा त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत, म्हणजे ते जवळपास 25 वर्षापासून निवडून येत आहेत. आणि नागपूरमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात हवा आहे आणि त्याचसोबत ते दिग्गज नेत्यांमध्ये त्यांचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. तुम्हाला सांगू इच्छितो, नितीन राऊत हे काही छोटं मोठं नाव नाही. जर त्यांनी ठरविलं तर ते सत्ता फिरू शकतात, इतकं मोठं त्यांचं नाव आहे आणि एवढा मोठा त्यांचा अनुभव देखील आहे. आणि ते जे आहेत काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या फळीमध्ये येतात. तर यानंतर येतात बालाजी किनीकर, जे अंबरनाथमधून निवडून आले होते आणि ते जवळपास 4 वेळा त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि ते जे आहेत शिंदे गटाचे मोठे नेते आहेत. त्यांनी जे आहे राजेश वानखेडे, जे की उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रतिनिधी होते, त्यांनी हरविलं होतं आणि ते जवळपास 20 वर्षापासून सलग निवडून येताना दिसत आहे. त्यामुळे त्यांचं देखील मोठं नाव आहे. आणि तर हे आहेत मित्रांनो बौद्ध समाजाचे टॉप 3 आमदार. जर तुम्हाला पाहायचं असेल की महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजाचे आणखी किती आमदार आहेत तर त्यासाठी पार्ट 2 लिहा. आपण आणखी पार्ट 2 मध्ये बौद्ध समाजाचे आमदार पाहूया. त्याचसोबत येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉपचे बौद्ध समाजाचे खासदार.